रामकृष्ण रे. आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण पकवाजाचा व्हिडिओ बनवत आहे. मागे तबल्याचे व्हिडिओ भरपूर केलेले आहेत, ढोलकीचा पण 2-3 व्हिडिओ केलेले आहेत, पकवाजाचा पण मागे 2-3 व्हिडिओ केले आहेत. तर आज पकवाजावरती हरिपाठ कशा पद्धतीने वाजवला जातो तर ह्या विषयी थोडासा मी सांगण्याचा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर हरिपाठ वारकरी संप्रदायामध्ये खूप महत्त्वाचा विषय मानला जातो. तर हरिपाठ रोज सायंकाळी मंदिरामध्ये सर्वत्र हा म्हटला जातो. त्यावेळेला पकवाज वाजवताना कोणता बोल वाजवावा हे सांगण्याचा मी आजच्या व्हिडिओमधून मी प्रयत्न करत आहे. तर पहा, हरिपाठाकरता 2 बोल खूप महत्त्वाचे आहेत. बघा किती बोल महत्त्वाचे आहेत, 2. तर श्री गुरु पांचाळ गुरुजींनी जो काय आम्हाला हरिपाठाचा बोल शिकवला तोच मी आजचा हा व्हिडिओमधून मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. तर सुरुवातीला पहिला श्री गुरु पांचाळ गुरुजींनी जो आम्हाला बोल शिकवला तोच मी बोल सांगण्याचा प्रयत्न करताय. बघा, शास्त्रीय आहे, थोडासा समजण्याचा प्रयत्न करा. धा गी नाता गी गीता गी गीता गी गीता. बघा, अनेकदा मी म्हणून दाखवतो. धा गी नाता गी गीता गी गीता गी गीता धा गी नाता गी गीता गी गीता गी गीता. बघा, हा कसा वाजवायचा, धा गी नाता. आता माहिती आहे आपल्याला धा कसा वाजवायचा, दोन्हीकडे आलं पाहिजे. इकडे डग्याकडे पण वाजला पाहिजे हात आणि तबल्याकडे पण, म्हणजे शाईपानाकडे. धा गी नाता, धा गी डग्याकडे, परत शाईकडे न, आणि शेवटला ता. व्हिडिओ हा मोठा होईल जास्त वेळापर्यंत, पण ज्याला हरिपाठ वाजवायचा आहे, त्याला शिकायचं आहे, त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 1-2 मिनिटांमध्ये संपण्यासारखा हा व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे कंटिन्यू पर्यंत बघितला पाहिजे. धा गी नाता, तरच आपल्याला काय होईल ते शेवटपर्यंत बघितल्यानंतर आपल्याला हा बोल समजण्यात येईल. धा गी नाता गी गीता. बघा, धा गी नाता न, बरोबर. इकडे ग सांगितलं, परत न. 3 बोटाने शाईच्या काठावरती मध्ये सेंटरला न वाजवायचं. जसं आपण तबल्यावरती ती वाजवतो तसंच न वाजवायचं शाईवर. आणि लास्टला बोल कोणता, अक्षर कोणता वाजवायचं, ता. ता. जसं आपण धा वाजवतो ना तसा सेम ता वाजवायचा. फक्त फरक एवढाच आहे की आपण धा वाजवताना ढा हे वरती वाजवतो डग्याकडे, पण ता वाजवताना शाईच्या मध्ये सेंटर, सॉरी, डग्याच्या मध्ये सेंटरला. माझं बोलणं थोडंसं फास्ट आहे, नाही समजलं असेल तर मी अनेकदा रिपीट करतो. ता डग्याकडं आतमध्ये वाजवायचा आणि शाईकडे पण ता वाजवायचा आहे, म्हणजे डबल ता म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, डबल ता. ता धा गी नाता गी गीता. आता फक्त म्हणायचं आहे, मात्रे करता वाजवायचं नाहीये. धा गी नाता गी गीता, सॉरी, गी गीता. धा गी नाता गी गीता गी गीता. बरोबर. पुढं धा गी नाता गी गीता गी गीता गी गीता गी गीता. बघा, धा गी नाता गी गीता गी गीता गी गीता. बघा, धा गी नाता गी गीता गी गीता गी गीता गी गीता. शेवटचं ता आहे, हे डबल ता वाजलं पाहिजे. जसं आपण धागीनं ता म्हटलं, ता जर शेवटचं डबल वाजवत होतं, शेवटचं ते ता वाजवलं पाहिजे डबल ता. धागीना ता गी गीता गी गीता गीता गी. सुंदर ते ध्यान होवे विठेवरी, कर कटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. कर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित. तू कामने माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. गीता गी गीता गीता गी गीता. शेवटला ता ता. बरोबर. पुन्हा तिहाई. धिन धाग धिन धाग धिन धाग धा. धिन धाग धिन धाग धिन धाग धा. बघा, धिन धाग, धिन दोन्हीकडे वाजवायचं आहे आणि शाईच्या खाली बाजूला धिन धाग धिन धा
धा ग धा, सॉरी धिन धा ग धिन धा ग धिन धा ग धा, धिन धा ग धिन धा ग धिन धा ग धा. एकदा आपण काय करूया, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघूया आणि हरिपाठासोबत बघूया. विशेष म्हणजे बघा, सुंदर आपण सुरुवात सुंदर ते आपण म्हटलेलं आहे. आता देवाचे द्वारी हुबा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिएल्या. बघा, देवाचे द्वारी उभा क्षण भरी, काय केलं आपण, ता ता ता. बघा, सुरुवात करत असताना सम कशी पकडायची, ता ता ता, सुरुवातला ता ता डबल ता ता, परत ता 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 ता, धागिना ता. ह्याला आपण पकड म्हटलं तरी सुद्धा चालतंय. म्हणजे आपण एखादा बोल सुरुवात करत असताना आपण कसा सुरुवात सम पकडायची त्याला त्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ता ता ता, धागिना ता. बरोबर आहे, ता ता ता, धागिना ता, धागी गी धा गी धागी गी धा. बघा, आता हरिपाठासोबत कशा पद्धतीने म्हणायचं, आपण देवाची द्वारे हा सुरुवातीचा पहिला जो अभंग असतो माऊलींच्या हरिपाठातला, तो हरिपाठाचा अभंग आज पहिल्यांदा म्हणत म्हणत आपण पकवाज वाजवण्याचा प्रयत्न करूया. बघा, माझा आवाज काही अतिशय चांगला नाही आहे, फक्त मी समेपुरता म्हणजे तालापुरता मी अभंग हा फक्त म्हणत आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधिएल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ज्ञाची गणना कोण करी. सोनी संसारी जिवे वेगो करी, वेद शास्त्र वारी भाया सदा. ज्ञानदेव मने व्यासाची कोणी, द्वारकेच राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ज्ञाची गणना कोण करी. बघा, अतिशय हरिपाठाचा बोल खूप महत्वाचा आहे. ज्याला हरिपाठ शिकायचा ना त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे, तरच आपल्याला काय होईल, हा व्हिडिओ म्हणजे बोल समजेल. काय होतं, बऱ्याच लोकांना 1-2 सेकंद 1-2 मिनिटांमध्ये शिकण्याची आवड असते, म्हणजे वेळ नसते त्यांना वाटतं. पण ज्याला परफेक्ट शिकायचं ना त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी अनेकदा सांगतो, धा गी ना ता अ घी घी ता घी घी दा अ घी घी ता घी, धा गी ना ता अ घी. बरेच जण काय होते, शॉर्टकट पण वाजवलं जातो, अशा पद्धतीने पण वाजवला जातो. पण ज्याला क्लासिकल शिकायचा ना शास्त्रीय पद्धतीनं, हा ठेका मी सांगितलेला ठेका हा आवर्जून मी अनेकदा काय करतो, हा बोल आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन म्हणजे असतो युट्यूबच्या खाली, त्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी हा बोल आपल्याकरता मी पाठवत आहे. धा गी ना ता अ गी घी ता घी घी ता अ गी घी ता घी घी ता घी घी ता अ गी घी ता घी घी ता घी ता घी ता. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत जरूर कळवा. रामकृष्ण हरी, धन्यवाद.